गर्दी आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही आलेलो आडोशीच्या धबधब्यावर. तुम्ही बघू शकतात ह्या बाजूचा व्ह्यू. हे आता यांचं स्टॉल आहे मक्याचं वगैरे. हो सर्व आणि आता हे लोकेशन बघा, तिथे समोर तिथे धबधबा आहे. पूर्ण लोकेशन बघा. ये बाबा ये मस्त. आता आपण जवळ आलेलो एकदम. आणि खूप बघा आपल्याबरोबर आता सर्वेश पण आहे. सर्वेश आहे, सोनू आहे, स्नेहल आहे, मंजिरी आहे, पुढे चाललेली आहे. आणि मस्त एकदम लोकेशन आहे इथं. हे बघा खूप छान लोकेशन. थांब आलो मी तिकडेच येतो ना. मस्त एकदम हे आहे. आणि आपण हे आडोशी गावामधलं हे धबधबा आहे. आणि आपण आता एकदम जवळ आलेलो आहे. इथं पण पाऊस वाढला तर पाऊस वाढला रिस्की आहे. पण इथं पण कारण म्हणजे ते येत आहेत बघ ना. यायला म्हणजे धरून येत आहेत. दगड धरून वगैरे येत आहेत. आणि कसे दगड वगैरे आता कसे एकदम चिकट वगैरे झालेले आहेत ना. आणि बघू शकता इथला नजारा. अजून आपल्याला थोडंसं जवळ जायचं आहे. तिथे मस्त एकदम लोकेशन आहे. मंजुरी कसरत करायला लागते ना एकदम वरती चढायला. चिकट झालेलं आहे. कार्तिक, सोनू आहे, स्वप्नाली आहे, कार्तिक आहे, मंजुरी आणि आपला सर्वेश आहे. इथे गर्दी खूप कमी आहे इथं. आणि तिथे खोल आहे बोलतात एकदम. ते समोर आहे ना तिथे एवढा बोलतात म्हणजे एक कंबरभर पाणी आहे पुढे. पण गर्दी थोडीशी कमी आहे. खूप छान आहे. पण एकदम मस्त वाटतो इथे एकदम. हे आडोशीमध्ये हे धबधबा आहे. आपण हे आडोशीमध्ये आलेलो आहोत. म्हणजे खोपोलीपासून 7-8 किलोमीटर पकडा. हे आतमध्ये आहे. दीदी फोटो काढते सर्वेश आणि स्नेहलचा. स्वप्नाली छत्री घेऊन आहे. हे अगो इथं पण किती खड्डे अगो. जाम खोल आहे. म्हणजे इथून आतून जाताना कारण डोक्याभर पाणी आहे. पुढे किती आहे ना. इकडून जाऊ ना असं आहे. असं नाही पुढे किती अजून असेल खोल. आम्हाला ना तिकडे वरती जायचं आहे. पण ह्याच्यामध्ये ना इथून पाणी खोल आहे आणि दगडं भरपूर आहेत. म्हणजे याच्यामधनं पण या दगडामधून पण पाणी कमीत कमी
एक ढोपारभर पाणी आहे, पण मस्त आहे आतमध्ये, एकदम लोकेशन भारी आहे. चला मग आपण आता पुढे जाऊया. म्हणजे बाजूकडचा परिसर एकदम छान आहे बघा. त्या साईडने चाललेलो आहोत. हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे इथे. त्या एकदम जवळ आलेलो आहोत आणि फुल गर्दी आहे इथं, पण आता झालेली आहे गर्दी फुल, बघू शकता. जवळ आलेलो आहोत. आणि तिकडे गेलेली आहे मंजिरी आणि स्नेहल, कोरिया, आपला सर्वेश आणि कार्तिक आहे. आणि आम्ही आता दोघं इकडं आहोत, स्वप्नाली आणि मी इकडे. जवळ गेलेलं फुल आली आणि खूप खूप असं एकदम मस्त वाटतंय आणि अतिशय एकदम सुंदर. म्हणजे पाऊस पडत असेल जास्त तर इथे पण रिस्की आहे, कारण याच्या इथे पाणी वाढल्यानंतर जाण्याचा मार्ग एकदम बंद होऊन जाणार. आणि कसं दगड बिगड आहेत ना, दगडाकडनं पाणी वाढल्यावरती जायला पण मुश्किल आहे, कारण आत्ताच एक ढोपरभर पाणी आहे याच्यामध्ये. पाऊस पडला तर किती असेल, पण छान वाटतं एकदम. ते एवढा खूप पाणी आहे या इथे, जेवढा पाणी आहे कमीत कमी कंबरभर पाणी आहे. इथे किती आहे? एवढा आहे का? म्हणजे कंबरभर पाणी आहे, म्हणजे कंबरभर पाणी आहे. दीदी मंजिरी, ए मंजिरी, जवळ येतात. बघू शकता आमच्या पाठीमागे धबधबा किती मोठा आहे. बघू शकता आमच्या पाठीमागे किती मोठा धबधबा आहे आणि हे आडोशीमध्ये आहे. आणि आम्ही आता एकदम जवळ आलेलो आहोत, तर तिथे आतमध्ये जायचं बोललं एकदम फुल कंबरभर पाणी आहे. आता मी जस्ट एकदम जवळच चाललेलो आहे. मस्त वाटतं एकदम. स्वप्नाली ये, येतेच. आम्ही चाललेलो आहोत वरती, तर वॉटरफॉलच्या वरती चाललेलो. हां, त्याचं कसं वरून पाणी पडतं ते बघायला चाललोय, निरीक्षण करतो त्याचं. आणि तिथे पण वरती जाण्यासाठी बघा अशी वाट आहे. आणि आम्ही आता असं आलेलो, इथून आलेलो आणि ती पोरं झालीत ना, त्या पोरं चालू तिकडून तो खाली जायला रस्ता आहे. तिथं मोठा म्हणजे धबधबा आहे. आता पण वरच्या धबधब्यावर चाललेलो आहे. तिकडे आपण आलेलो ना, आपण पहिला इकडून गेलो, हे दिसते ना इथून वाट, आता तिकडे वरती गेलेलो. आता मंजिरी गेलेली आहे पुढे, चालत चालत चाललेली आहे. आणि स्वप्नाली आणि ती स्नेहल येते, आता सोनू येते. स्वप्नाली आणि स्नेहल. चला बघूया वरती काय आहे. म्हणजे असा डबका आहे पाण्याचा, बघूया. तो वरती पण जायला मस्त वाट आहे, दगडांची आहे ना स्वप्नाली, वरती पण जायला वाट मस्त आहे. मंजिरी आता पुढे थांबलेली आहे. काल दीदी का थांबलीस? चला, दम लागला. हा, थोडंसं वरती आहे ना, हे ट्रॅकिंग करायला लागते, पण मस्त आहे, बघूया.
कार्तिक आमचा पहिले वरती गेलेला आहे. हा कुठं वरती पार एकदम वरती आहे तरी पण आहे इथं वातावरण एकदम छान आहे. आपल्याला तिकडं वरती जायचं आहे. चला मग जाऊया वरती. तिथं आहे तिथं काहीतरी डबका काय बोलतात. हा मस्त आहे तरी पण इथं पण छान आहे एकदम वरती. म्हणजे आपण जो धबधबा आहे ना त्या धबधब्याच्या वरती आलेलो आहे. म्हणजे आडुशीचा जो धबधबा आपण पहिल्या ठिकाणी गेलेलो ना तिथे त्याच्या वरच्या साईडला आलेलो आहे. चला बघू आता आपल्याला त्या तिकडं वरती जायचं आहे. आपण आता वरती चढतोय आणि हे आता हां चला आता सर्वेश भाई आमचा वरती गेलेला पहिले त्याच्या पाठोपाठ मंजिरी त्याच्या पुढे कार्तिक आणि जो मेन आपण तिथं वाढलेलो ना तो पाणी जातो इथून आणि तो इथे मोठा धबधबा इथे आहे. भारी येतात एन्जॉय फुल मध्ये. मस्त आहे. हा जो आपण आता धबधब्याजवळ थांबलेलो ना त्या धबधब्यामध्ये हा पूर्ण पाणी जातो इथला. सर्वेश आहे आणि त्याचं नाव मध्ये मध्ये काय येत होता येत होतं तुम्ही ऐकाल व्हिडिओमध्ये. आणि खूप आता गर्दी होत चालली आणि पब्लिक येत चालली आता तिथे बघू शकता. काही होतं आम्ही चाललोय घरी तर आपला हा ब्लॉग इथेच एंड होतोय. तर आमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.